ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 4 सुबोध भानू. पुस्तक वाचन 11. जड भरत व रहुगण राजा यांचा संवाद. ऋषभाचा ज्येष्ठ पुत्र भरत याने दीड मंडल जिंकून समुद्र वलयांकित राज्य केले. सर्व ऐश्वर्य भोग भोगीत असता सूक्ष्म दृष्टीने खऱ्या सुखाचा शोध केला. कशातही सत्य सुख नसल्याची जेव्हा त्याची पूर्ण खात्री झाली तेव्हा त्याने पुढील आयुष्य आत्मचिंतनात घालविण्याचे ठरविले आणि मित निद्रा, मित भाषण व मित आहार घेऊन तो सर्व काळ ब्रह्माभ्यासात निमग्न राहू लागला. एके दिवशी भरत नित्य नियमाप्रमाणे नदीवर स्नानार्थ गेला असता तेथे एक हरिणी सिंहाच्या गर्जनेला भिवून धावत आली आणि थोड्या वेळाने ती प्रसूत होऊन मरण पावली. तेव्हा त्या हरणीच्या पिल्लाची पोरके पोर म्हणून भरताला दया आली आणि त्याने ते पिल्लू अत्यंत प्रेमाने जतन केले. त्या पिल्लाच्या ध्यासात स्नान, संध्या, जप, तप, अनुष्ठान या सर्वांचा त्याला विसर पडला. जसजसे ते पिल्लू मोठे होऊ लागले तसतसे ते स्वेच्छेने हवे तिकडे फिरू लागले. एके दिवशी चरावयास गेलेले ते हरणाचे पिल्लू परत आलेच नाही. तेव्हा भरताने त्याचा पुष्कळ शोध केला. शेवटी त्याचा पत्ता न लागल्यामुळे भरताला त्या मृगाचा एकसारखा ध्यास लागून राहिला. पुढे काही दिवसांनी भरत त्याच ध्यासात मरण पावला. त्यामुळे त्याला मृग योनीत जन्म घ्यावा लागला. पूर्वजन्मीच्या भक्तीच्या सामर्थ्याने भरताला आपण मृग योनीत येण्याचे कारण स्मरून अत्यंत वाईट वाटू लागले व हा जन्म केव्हा संपेल आणि पुन्हा मनुष्य जन्मास जाऊन आपण हरिभक्ती केव्हा साधू असा त्याला ध्यास लागून राहिला. काही काळ गेल्यावर मृगयोनीतून मुक्तता होऊन तो पुन्हा मनुष्य जन्मास आला. त्यावर त्याने आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली, पण मागील भीतीने तो जगापासून असंग राहू लागला. कोणी काही प्रश्न केला तर त्यांना तो मुद्दाम भलतेच उत्तर देई. कधी अंगाला राड फासून बसे तर कधी वेड्याप्रमाणे लोकात वागे. त्यामुळे त्याला लोक जड भरत असे म्हणू लागले. रत्नधुळीने माखले तरी त्याचे तेज किंचितही कमी होत नाही. त्याप्रमाणे भरताने कितीही गुप्त राहू पाहिले तरी एके दिवशी त्याचे आत्मतेज प्रगट झालेच. सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण हा एकदा पालखीतून इक्षुमती नदीच्या तीरावरून चालला असता चौघा भोयांपैकी एका भोईच्या पोटात एकाएकी दुखू लागले. त्यामुळे त्याच्या बदली दुसऱ्या भोयाची राजास गरज लागली. त्या समयी सुदैवाने त्याची जड भरताशी गाठ पडली. तो जवान असून अंगापिंडाने बळकट दिसल्यामुळे पालखी वाहण्यास योग्य आहे असे वाटून राजाने त्याला भोई म्हणून नेमले. आपल्या पायाखाली कीडमुंगीसारखे लहान सहान जीवसुद्धा चिरडून जाऊ नयेत म्हणून जड भरत प्रत्येक पाऊल पाहून टाकीत असे. त्यामुळे इतर भोयांची व त्याची चाल जमीच ना. सारखे पालखीला हिसके बसू लागल्याने रहुगण राजा संतप्त झाला. त्याने पालखी थांबविण्यास सांगितले आणि अरे भोयांनो, सरळ चाला, ही अशी पालखीची हिसकाहिसकी काय चालविली तुम्ही असे म्हणाला. तेव्हा ते तिघे भोई म्हणाले, महाराज, आम्ही अगदी पद्धतशीर चालत आहोत, पण हा नवीन भोई मात्र मनाला येईल तसे चालत आहे. त्यामुळे याच्याबरोबर आम्हाला चालणे कठीण होत आहे.
हे ऐकून राजाने नव्या भुयाची चांगलीच निर्भत्सना केली. तरी जड भरत देहबुद्धीपासून पूर्ण सुटलेला असल्यामुळे त्याच्यावर राजाच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. पुन्हा तो राजाज्ञेने पालखी वाहू लागला. पुन्हा पहिल्याप्रमाणेच पालखीला हिसके बसू लागले. त्यामुळे राजा अतिशय संतप्त होऊन भरताला म्हणाला, अरे भोई, तू जिवंत असून मेल्यासारखा दिसतोस. चांगल्या 4 काठ्या हाणल्या म्हणजे तुझ्या अंगातील मस्ती सारी एका क्षणात उतरून जाईल. अहंकाराने ताटलेला रहुगण राजा अशा प्रकारे भरतास तोंडाला येईल तसे बोलू लागला. तरी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेला जड भरत मौन धरूनच होता. राजाने जड भरताकडे डोळे वटारून पाहिले तेव्हा जड भरताला हसू आले. राजा म्हणाला, हसतोस काय? लाज नाही का वाटत तुला? मी गुरुशोधार्थ निघालो आहे, तर तू मला वाटेत अडचण करीत आहेस. काय म्हणावे तुला? हे राजाचे बोलणे ऐकून जड भरत अधिकच हसू लागला. तेव्हा राजाने त्यास हसण्याचे कारण विचारले. भरत म्हणाला, हे राजा, गुरुकृपा झाल्यावर लाज, भय, लौकिक, आशा, चिंता, राग, द्वेष हे सर्व मावळून जाऊन मनुष्य देहापासून अलिप्त होतो. त्यावर लोकांनी निंदा केली किंवा स्तुती केली तरी त्याबद्दल त्याच्या ठिकाणी खेद किंवा हर्ष उत्पन्न होत नाही. हे जड भरताचे बोलणे ऐकताच एकदम राजाची वृत्ती पालटली. त्या क्षणी त्याने भरताच्या चरणावर मस्तक ठेविले व तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, हे साधुवर्य, मी राजा आहे. या अभिमानाने मंदाग्ध होऊन आत्तापर्यंत आपली योग्यता मी जाणू शकलो नाही. त्यामुळे मी आपला अपमान करण्यास प्रवृत्त झालो. हे घोर पापकर्म माझ्याकडून घडले आहे. आपण कृपावंत आहात, तेव्हा मला या दोषातून एक वार मुक्त करा. आपण माझे गुरु आहात. आज आपण बोधामृत पाजून मला कृतार्थ केलेत. जड भरत म्हणाला, हे राजा, मनुष्याने कितीही तपश्चर्या, ग्रंथपठन, व्रतवैकल्ये, यज्ञ, अन्न संतर्पणादी केले तरी साधूंच्या चरणधुळीचे स्नान घडल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. सत्पुरुषांच्या संगतीमध्ये विषय सुखासंबंधी गोष्टींचा विसर पाडणारे भगवंताच्या गुणांचे वर्णन सतत चालू असते. त्यामुळे मुमुक्षू सत्सहवासाच्या योगे करून सत्वर आसक्तीपासून सुटतो. राजा, केवळ 2 घटकास मला सत्पुरुषांचा संग घडला, पण तेवढ्यानेच माझा अविवेक नष्ट झाला. असे सत्सहवासाचे महात्म्य थोर आहे. वस्तूवरील ध्यास हाच भक्तीला गढूळ करून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावयास लावतो. याचकरिता मी नेहमी सर्व संगापासून अलिप्त राहतो आणि गुप्तपणे विहार करीतो. राजा म्हणाला, हे गुरुवर्य, आपला अमृतापेक्षाही गोड बोध माझ्या कानी पडताच ग्रीष्म ऋतूतील उन्हाने तापलेल्या प्राण्याला गार गंगोदक मिळावे त्याप्रमाणे झाले. आपल्या कृपेने आज मी कृतार्थ झालो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.